बदलापुरात चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद आता मुंबईतही उमटू लागलेले आहेत। मी सध्या दादर स्टेशनच्या बाहेर आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की मनसे आक्रमक झालेले आहे आणि आक्रोश निदर्शनं या ठिकाणी केलं जात आहे। विनयभंग, अन्याय, बलात्कार, चिमुरड्यांवर अत्याचार होतोय, किती सहन करणार अशा आशयाचा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विचारला जातोय। रीटा गुप्ता आपल्यासोबत आहेत आणि लहान चिमुरड्यांना सुद्धा घेऊन या ठिकाणी आंदोलन केले जात आहे, आक्रोश निदर्शनं केली जातात। रीटा ताई आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, आज सर्व महिला आणि पदाधिकारी दादर स्टेशनच्या बाहेर निदर्शनं करतात, काय भावना आहे तुमच्या आणि जी घटना घडली ती किती गंभीर आहे? सर्वप्रथम लाज वाटते आज आम्हाला ह्या परिस्थितीत इथे येऊन थांबायला लागलंय। सरकारचे डोळे बंद आहे, सरकारला कळत नाही आहे काय चालू आहे। आज एक केस नाही आहे, ह्या 15-20 दिवसामध्ये अनेक केसेस झाले, ते मुंबई, महाराष्ट्र किंवा देशामध्ये काहीही होत नाही। कलकत्ताची केस घ्या, बेलापूरची केस घ्या, आता बदलापूरची केस घ्या। मला वाटतं सरकारचे डोळे उघडणार कधी आहे। आज खास करून आम्ही लोकांना आवाहन करण्यासाठी इकडे आलो आहे, साक्षी मोहीम घेणार आहोत की तुम्ही तुमच्या घरी सुरक्षा ह्याच्यामध्ये आहात का? आज आई वडील लहान मुलींना शाळेत पाठवायला घाबरतात आहे, त्यांना असं वाटतं आपली मुलगी जर घराबाहेर पडली तर काय होणार आहे। लाजिरवाणी गोष्ट तर बदलापूरच्या शाळेमध्ये जी आया असते ते त्यांनी पुरुष ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर पण त्यांनी 2 दिवस 3 दिवस लक्ष नाही दिलं आणि ज्यावेळी एक मुली च्याबद्दल कळत गेलं आणि त्यावेळी ते सगळं आमच्या महिला आपल्या संगीताताईने ते सगळ्यांच्या समोर आणलं, त्यावेळी त्यांनी ॲक्शन तर घेतलीच नाही, तरी देवर डिनाईंग, पण आपल्या लोकांनी तिथे त्यांच्या डोक्यावर बसून ते करून घेते। मला असं वाटतंय आम्हीच नाही तर आम जनतेने आम्हाला साथ द्यावं, आम्हाला ह्या प्रोटेस्टमध्ये आमच्या बरोबर यावं, कारण सरकारचे डोळे बंद आहे। कसं असतं, झोपलेल्या माणसाला पण उठू शकतो, पण जो खोटा झोपलेला असतो त्याला पण जागं करू शकत नाही। मला आपल्या देवेंद्र फडणवीसना हात जोडून विनंती आहे, आम्हाला वेळ द्यावं, आम्हाला आमच्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोरपर्यंत न्यायचं आहे। जर त्यांनी ते केलं नाही तर मला असं वाटतंय पुढच्या 10-15 दिवसात एक मोठा मोर्चा महिलांचा मंत्रालयाच्या बाहेर असेल, हे मी आज आवाहन करते इथे। नक्कीच नाही, पण आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं लोक ट्रॅकवर उतरली, हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी आक्रोश पाहायला मिळाला। सरकार म्हणतंय की बाहेरून लोक त्या ठिकाणी आली आणि आंदोलन केलं, निर्लज्जपणाचा हा कळच आहे। मुख्यमंत्री स्वतः म्हणतात की बाहेरून लोक आली आणि आंदोलन केलं, लाडक्या बहिणीचे पोस्टर झळकवले। खरं सांगू का, जी आम जनता असते ना ते कधी हातात दगड उचलत नाही। दगड कोणी उचललं ते सरकारला पण माहिती आहे, त्यांनी त्यांची माणसं कशी घुसवली आणि कसा तो उद्रेक केला तिकडे। आणि हे लाडकी बहीण जे काय करतात आहे ना, त्यांनी लाडक्या बहिणीला सुरक्षा कसं द्यावं ते पहिलं त्यांनी करावं। तुम्ही बघा, डिसेंबरनंतर जर कोणाच्या खात्यात पैसे गेले तर आम्ही मनसेमधनं मी माझं नाव बदलीन, इतकं खोटेपणा चालू आहे, इतकं खोटेपणा या सरकारचं चालू आहे। कधी बंद होणार हे? अजून त्या लहान लहान मुलींना आणि ह्यांच्यावर बलात्कार झाला, त्यांच्यावर घाणेरडे हे प्रकार झाले, त्याच्यानंतर का सरकार काहीतरी ॲक्शन घेणार आहे? आम्ही नरेंद्र मोदीजींना पण आम्ही भेटायचा प्रयत्न करतो, मी आणि शालिनी वहिनी, पण आम्हाला वेळ मिळत नाही, ते आम्हाला वेळ देत नाही। देवेंद्र फडणवीस वेळ देत नाही। आता आम्ही परत पत्र पाठवणार आहे, त्यांनी आम्हाला वेळ द्यावं, मग महिला मोर्चा कसं पोचतंय तिकडे। नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी लहान चिमुरडी सुद्धा पोहोचलेली आहे आणि लहान चिमुरडी या आंदोलनामध्ये काय करते असा प्रश्न विचारला जाईल। नाही, म्हणजे आज त्यांचे बाबा त्यांना इथे घेऊन आले, त्यांना ह्या गोष्टी कळत नसतील, पण त्यांना पण हे कळते की काहीतरी घडतंय, ते पण घाबरलेले, ते पण टी व्ही बघतात। आजकाल लहान मुलं खूप हुशार आहे, असं नाही की त्यांना तो प्रकार कळत नाही। ह्या छोटीने आपल्या वडिलांना आईला प्रश्न केले होते की काय चाललंय, त्यामुळे ते असं ना घेऊन आले की नक्कीच काहीतरी विचित्र चालू आहे। पण हा उद्रेक खूप मोठ्या ह्याच्यावर जाईल जर सरकारने ह्याच्यावर काहीतरी पाऊल नाही उचललं तर। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतो या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्वाक्षरी मोहीम सुद्धा मुंबईच्या दादर पूर्व परिसरामध्ये राबवली जाते आणि जर योग्य ती कारवाई झाली नाही तर 10 दिवसामध्ये मंत्रालयावर मनसे महिलांचा मोर्चा काढेल असं थेट आव्हान सरकारला केलं आहे। नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।